मंडळी, आपण खूप वेळा असं ठरवतो की बस झालं आता सगळ्यांसाठी काही करायचं. आता मी स्वतःसाठी काहीतरी करणार आहे, जे मला आवडतं ते मी करणार आहे. असं एका फेजमध्ये गेल्यावर आपल्याला वाटतं नाही का, की आपण आता स्वतःसाठी काहीतरी करायला हवं आणि सगळं ठरवतोही आपण. पण प्रत्यक्षात तसं होतं का? कारण मीही ठरवलं होतं की 8 मार्चला महिला दिनानिमित्त छानसा व्हिडिओ तयार करायचा, एखादं मोटिवेशनल व्यक्तिमत्व निवडायचं, त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा वगैरे असं सगळं ठरवलं होतं. पण झालं काय माहिती आहे का, त्या दरम्यान आली होळी, रंगपंचमी, धुलिवंदन, मुलांच्या एक्झाम, गुढीपाडवा, नवीन वर्षाची तयारी. मग हे सगळं असं डोळ्यासमोर आल्यानंतर कधी 8 मार्च आलं मला कळलंही नाही. म्हणजे अशा वेळी काय होतं, आपली तत्त्व, आपलं सगळं आपण कुठंतरी गुंडाळून ठेवून देतो आणि फर्स्ट प्रायोरिटी ही आपली फॅमिलीच असते. माझंही असंच झालं. पण मग 8 मार्च आल्यानंतर तो दिवस मी असाच वाया घालवला नाही, तो मी खास बनवला. तो कसा बनवला हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी विजया. माझ्या विजयाच कवडसा या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 8 मार्च संडे होता, मुलांना सुट्ट्या होत्या. मी ठरवलं चला आज आपण एकटेच बाहेर जाऊयात. मग मी सकाळी नाश्ता वगैरे करत बसले नाही. मी चपाती भाजी, डाळ भात वगैरे बनवला आणि मस्त स्वतःचं आवरलं आणि मिस्टरांना सांगितलं की मी बाहेर चालली आहे, आज महिला दिनानिमित्त मी मस्त एन्जॉय करणार आहे. ते म्हणाले, अगं तू कशाला हे सगळं करत बसलीस, मी केलं असतं काहीतरी. मी म्हटलं हो मला माहिती आहे आणि म्हणूनच मी केलं, त्यामुळं मला बाहेर पडणं सहज शक्य होते. मग मी घरातून बाहेर पडले. खूप ठरवलं होतं की कोणी असं छान म्हणजे आपल्याला वाटलं त्याच्याशी काही बोलावं, त्यांच्यापासून काहीतरी घ्यावं, काहीतरी प्रेरणा मिळाली तर आपण त्यांची छान सेल्फी वगैरे काढायची, आपल्याला व्हिडिओ तयार करायला खूप मदत होईल त्याची, असं ठरवलं होतं. पण झालं काय बघा मंडळी, मी बाहेर पडले आणि खाली पार्किंगमध्येच आमच्या कचरा गोळा करणाऱ्या मावशी असतात, त्या भेटल्या मला. मी सहजच त्यांना विचारलं की काय मावशी, मग आज महिला दिनानिमित्त काय स्पेशल? तर त्या मला म्हणाल्या की हे काय असतं? मी म्हटलं, अहो मावशी, हा आज आहे ना बायकांचा दिवस असतो आणि आपण आपल्यासाठी काहीतरी करायचं असतं. तर त्या म्हणाल्या, अहो कसलं काय करताय आपल्यासाठी? माझी मुलगी ॲडमिट आहे, तिला टायफॉइड झालं आहे आणि सकाळी तिला डबा द्यायचा, इथं कामावर यायचं, सगळी गडबडच होते माझी. मी म्हटलं हो का, मग कोण आहे तिच्याजवळ? तर म्हणाले, माझ्या आईला बोलवलं आहे मी गावावरून. अरे म्हटलं, म्हणजे तिन्ही महिलांचा महिला दिन हा अशा प्रकारे साजरी होत होता. मग मला काही धाडस झालं नाही त्यांना की सेल्फी घेऊया किंवा आणि काही विचारावं, असं वाटलंच नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, हा अनुभव आपल्यासाठी खूप आहे. मग मी म्हटलं मावशींना तुम्ही काळजी घ्या, तिची पण आणि तुमची पण म्हटलं. आणि मी बाहेर पडले. तिथून काही अंतरावर आल्यावर पालिकेच्या झाडू मारणाऱ्या ज्या लेडीज असतात त्या होत्या, काम करत होत्या. मग मी त्यातल्या एका मावशींना म्हटलं की आज सुट्टी नाही का तुम्हाला महिला दिनाची? तर त्या म्हटल्या, अहो सुट्टी तर नाही आहे, पण आमचा आत्ता विषय चालला होता आणि कुठं बाहेर जायचं तर मुलांच्या परीक्षा चालू आहेत म्हटल्या, आणि मग काय बघू म्हटल्या परत कधीतरी. मी म्हटलं हो का, ठीक आहे. मग मी तिथून बाहेर पडले. तर मी ठरवलं होतं की आज आपण अशा बसने जायचं ज्या बसमध्ये लेडीज कंडक्टर असेल. म्हणून मी बराच वेळ बस स्टॉपला वाट बघितली अशी बस येण्यासाठी, कारण मी तशी पण वेळ काढून बाहेर पडले होते. त्यामुळे म्हटलं कोणतीही बस येऊ दे, बसायचं, काही अंतरावर जायचं, आपल्याला काही बोलायला चान्स मिळाला तर बघूयात म्हणून. थोडा वेळ बसल्यानंतर एक बस आली, त्याच्यामध्ये लेडीज कंडक्टर पण होती आणि त्या म्हणजे असं ऑलरेडीच खूप चिडल्या होत्या, कारण ती होती महिला स्पेशल बस आणि त्याच्यामध्ये जेंट्स पण अगदी न बघता बसत होते नेहमीच्या घाई गडबडीमध्ये. मग त्या सगळ्यांना सांगत होत्या, ही फक्त लेडीज बस आहे, याच्यामध्ये जेंट्सना अलाउड नाही आहे, नका चढू तुम्ही, दुसऱ्या बसनी या. असं ते चाललं होतं त्यांचं नेहमीचं.
मग नंतर मी जेव्हा तिकीट काढायला त्या आल्या तेव्हा म्हटलं मी की काय तुम्ही नाही का घेतली सुट्टी मग आज महिला दिनानिमित्त कुठेतरी बाहेर फिरायला वगैरे जायला असं. त्या म्हटल्या नाही घेतली सुट्टी, मिस्टरांना सुट्टी नाही आहे, मग काय करणार वगैरे असं. मग मी म्हटलं ठीक आहे. मनात म्हटलं कसं ना स्त्रिया म्हणजे कोणावर ना कोणावर तरी अवलंबून असतात अशा की अगदी सेलिब्रेशनसुद्धा करायला त्यांना असं कोणतरी फॅमिली पार्टनर हवा असतो. आहे म्हणजे ते स्त्रीच्या स्वभावातच असतं, त्याला आपण दोष नाही देऊ शकत. आणि मग शेवटी मी तिथून गेले. मग मी ठरवलं एखाद्या मंदिरात जाऊयात, आज छान दिवस आहे. तर मग मंदिरात गेले, दर्शन घेतलं आणि बाहेर आले तर एका बाकड्यावरती आजी बसल्या होत्या. मग आजींजवळ गेले, म्हटलं बोलूयात का आजींशी. मग बसले मी त्यांच्याजवळ. आजींना म्हटलं आजी महिला दिन आहे आज, मग काय स्पेशल आहे की नाही. तर आजी प्युअर पुणेकर होत्या. मस्त खुश झाल्या. म्हणाल्या अगं माझं काय रोजच असतो आहे म्हणे महिला दिन, मस्त येते मी सकाळी इथं मंदिरात दर्शन वगैरे घेते, इथं बसते, संध्याकाळी पण परत येते, नामस्मरण करते वगैरे, हे काय रोजचंच रुटीन असतं, रोजचा दिवस आपलाच. तर मी म्हटलं हो का, मग असं सेलिब्रेशन वगैरे काय नाही. नाही म्हणे आता काय सेलिब्रेशन करायचं, जरा मिस्टर होते तो तेव्हा कधीतरी नाटक बिटक बघायला जायचो, पण आता काय एकटंच हे रोजचंच झालं आहे. म्हटलं एक मिनिट म्हटलं आजी, आणि मी एक मस्त छानसा गजरा आणला आणि आजींना म्हटलं आजी माळू का तुम्हाला, हा छान दिसेल तुम्हाला, आज आजोबांची आठवण झाली ना. तर आजी म्हणाल्या अगो पण घरातल्यांना काय सांगू, ते म्हणतील आज कसं सुचलं हिला. म्हटलं काही टेन्शन घेऊ नका आजी, तुम्ही सांगा त्यांना की मंदिरात एक ताई आली होती आणि तिनं सगळ्यांना महिला दिनासाठी प्रेझेंट केलं म्हणून मला पण दिलं, असं सांगा तुम्ही. मग त्या म्हणाल्या बरं ठीक आहे म्हणाल्या आणि खुश झाल्या. मलाही खूप बरं वाटलं. मग तिथून मी बाहेर आले. जवळच एक मॉल होता. विचार केला जावं का मॉलमध्ये, कारण अशी तर खूपदा गेली आहे मुलांसोबत, मिस्टरांसोबत, मैत्रिणींसोबत, पण एकटं जावं असं कधी कल्पनाही केली नव्हती. पण आज सुचलं तर म्हटलं ठीक आहे जाऊयात बघूयात. आणि गेले आतमध्ये. बरीच लोकं आली होती, म्हणजे बऱ्याच अशा कॉलेजमधल्या मुली होत्या, स्कूलमधल्या मुली होत्या, काही मुली बॉयफ्रेंडसोबत सेलिब्रेट करत होत्या, काही नवऱ्यांसोबत होत्या बायका, आणि सगळे असे म्हणजे होते सेलिब्रेशनच्या मूडमध्येच. त्यानंतर मी एक ग्रुप बघितला जो 15-20 लेडीजचा ग्रुप होता. पण त्या म्हणजे स्वतःमध्येच एवढ्या बिझी होत्या की एकमेकींशी बोलण्यात, आणि हे काय तू अरे तेच काय करतेस, हे बघ ना जरा ट्राय करून, असं तसं, हे खूप गोंधळ चालला होता त्यांचा. मी म्हटलं ह्यांच्याशी काय बोलणं आपलं शक्य नाही आहे, कारण माहिती नाही की त्यांना कितपत आवडेल, की ही कोण विचारणारी आम्हाला वगैरे असं. म्हणून मी फक्त त्यांना ऑब्झर्व केलं आणि मस्त फिरले. आणि खरं सांगू का तुम्हाला, ज्यावेळी मी तिथं फिरत होते ना, मला असं स्वतःसाठीच असं वेगळंच फिलिंग येत होतं. म्हणजे जसं एक स्वतंत्र पक्षी कसा स्वच्छंदपणे विहार करत असेल आकाशात, तसं मला झालं होतं. म्हणजे असं आपण कधीच नाही ना, आपण कधी ट्रायच नाही केलं की आपण एकटं फिरतो. म्हणजे सगळे एकमेकांशी आहेत, सेलिब्रेट करत आहेत, पण तरीही मला कुठं एकटेपणा जाणवला नाही. मला असं वाटलं अरे आज आपण किती खुश आहे, किती सुखी आहोत, मस्त फिरतो आहे आपण, दुसऱ्यांचा आनंद बघतो आहे, खूप काही आपल्याला अनुभवायला मिळतं आहे. आज खरंच मी खूप खुश होते, खूप 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 खुश होते. मग मी हे सर्व बघत आणि म्हटलं चला आता आपण बाहेर पडूया. आणि मग मी बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काही अंतरावर गेल्यानंतर मला एक ताईंचा वडापावचा हे गाडा दिसला असा. तर म्हटलं काय करूयात, बोलूयात का यांच्याशी. मग मी सहजच गेले तिथे आणि म्हटलं काय ताई आज काय धंदा म्हणतोय महिला दिनाचं स्पेशल. तर म्हणे आहो कसला काय धंदा, आज काही धंदाच नाही आहे म्हणे. अहो सगळे जे ते उठते बायकांना आणि मैत्रिणींना घेऊन हॉटेलमध्ये जाते, आज वडापावला कोणीच नाही आहे, नेहमीपेक्षा खूपच कमी धंदा व्हायला लागला आहे. मी म्हटलं अरे असं आहे का.
मग म्हटलं तुम्ही पण जायचं होतं ना कुठंतरी. म्हणा नाही हो, धंदा सोडून कसलं जात आहे म्हटल्या. आणि मग मी म्हटलं बरं ठीक आहे, मला असं करा 4 वडापाव पार्सल द्या म्हटलं. आणि मी घेतले त्यांच्याकडून. तिथून बाहेर आले. नंतर मग परत घराची वाट धरली नेहमीसारखं आणि आले. पण मी बसनी माझ्या 1-2 स्टॉप अगोदरच उतरले, कारण मला माहिती आहे की आमच्या रूटला आहे ना लेडीज रिक्षा ड्रायव्हर मी पाहिलेले आहेत. मी म्हटलं बघूयात आज कोण भेटतं आहे का म्हणून. मग थोडा वेळ म्हणता एक अर्धा पाऊण तास मला थांबावं लागलं तिथं वेट करत. मग नंतर एक रिक्षा आली, त्याच्यातल्या लेडीज ड्रायव्हर होत्या. मग मी बसले रिक्षामध्ये आणि थोड्या अंतरावर गेल्यानंतर मी म्हटलं की काय ताई आज चांगला धंदा झाला असेल ना म्हटलं, आज महिला दिनानिमित्त महिला पण बाहेर पडलेत वगैरे जराशी. तर त्या म्हटल्या होय ना, धंदा म्हटलं जास्त होईल आज म्हणून 2 ट्रिप जास्त मारणार होते, पण आमचं कार्ट फोनच उचलत नाही आहे, काय झालं काय कळत नाही. मी म्हटलं मुलगा का तुमचा? म्हणे हो ना, काय झाले माहिती नाही, कुठं हुंदडत राहिलं आहे काय, असं ते चिडल्या होत्या. तर मी म्हटलं की असं लहान असेल, खेळत असेल कोणा मुलांसोबत वगैरे. तर त्या म्हटल्या अहो 20 वर्षाचा आहे माझा मुलगा आणि कुठं तर बोंबलत फिरत असेल पोरांच्यातनं, फोन पण उचलत नाही, उगं टेन्शन देतात असं. तर मग मी म्हटलं अरे अरे काय, म्हणजे प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी आहेच. मग मी तिथून आले, पुढं जवळच माझा स्टॉप होता, मी उतरले आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून फक्त एवढंच म्हटलं की टेन्शनमध्ये रिक्षा चालवू नका, स्वतःची काळजी घ्या, मुलगा करेल तुम्हाला फोन. तर त्या स्वतःच म्हटल्या हो हो करेल फोन तो मला. म्हटलं ठीक आहे. आणि मग त्यांना शुभेच्छा दिल्या महिला दिनाच्या. आणि आज मी घरी खूप काही अनुभव घेऊन आले होते आणि त्यामुळेच मी खूप खुश होते. घरी आल्यानंतर खूप सारा पसारा पडला होता आणि पॉपकॉर्न करून ठेवले होते, का तर म्हणे आज मॅच आहे, आज मॅच बघायची, फायनल आहे वगैरे. ठीक आहे म्हटलं. मग त्यानंतर मी ह्या आठवणी इतक्या साठवून ठेवलेल्या की त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मी एकही दिवस विसरले नाही, एकाही व्यक्तीला विसरले नाही. खरंच ह्या महिला किती स्वतःच्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा आपल्या फॅमिलीचा विचार करत असतात, आपल्या कुटुंबासाठी काहीतरी म्हणजे सतत झटत असतात. मला खरंच ह्या महिलांचा खूप अभिमान आहे आणि म्हणूनच मी त्यांना सलाम करते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही असे एकटे कधीतरी अनुभव घेतला आहे का? घेतला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझे असेच छान मोटिवेशनल व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू.